नमस्कार, यश कम्प्युटर खानापूर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण एक नवीन भरती घेऊन आलोय। तर त्या भरतीचं नाव आहे एसबीआय पीओ भरती। एसबीआय पीओ भरती 2025। त्यामध्ये 541 पदांची संख्या आहे। तर त्यामध्ये एकच पद आहे, तर ते प्रोबेशनरी ऑफिसर या पोस्टसाठी 541 काय आहेत पदे आहेत। तर त्याची शैक्षणिक पात्रता आपण बघूया। कोणत्याही शाखेतील पदवीधर या ठिकाणी पाहिजे आणि तो पण पदवी कधी पूर्ण पाहिजे, 30/9/2000 पर्यंत पदवी तुमची पूर्ण पाहिजे, किंवा इंजिनिअरिंग पूर्ण पाहिजे, सीए पूर्ण पाहिजे, सीएमए पूर्ण पाहिजे, डायरेक्ट इत्यादी उमेदवार ही पात्र या पदवीसाठी राहतील। त्यानंतर आपण एज क्रायटेरिया बघणार आहे। तर एज क्रायटेरिया या ठिकाणी आहे 1/4/2025 रोजी 1/4/2025 रोजी तुम्हाला वय किती पाहिजे, 21 ते 30 वर्षापर्यंत तुम्हाला वय पाहिजे याच्या आतमध्ये। तर वयामध्ये सूट सुद्धा तुम्हाला दिलेले आहे। एससी साठी 5 वर्ष सूट आहे, म्हणजे 30 आणि 5 35 वर्ष एससी चे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। त्यानंतर ओबीसी कास्ट साठी 33 वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर पीडब्ल्यूबीडी या आरक्षणामध्ये ओपन आणि ईडब्ल्यूएस मध्ये 10 वर्ष सूट आहे। पीडब्ल्यूबीडी ओबीसी साठी 13 वर्ष आणि पीडब्ल्यूडी एससी साठी 15 वर्ष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता पदानुसार पे स्केल आहे 48,480 रुपये मूळ वेतन आहे। त्याच्यावरती तुम्हाला भत्ते वगैरे सगळं वेगळं त्यामध्ये ऍड होणार आहे। तर अशा प्रकारे पे स्केल तुम्हाला दिलेला आहे। त्यानंतर आपल्याला या भरतीसाठी फी किती आहे, ऑनलाईन फी भरावी लागणार आहे। कुठं, ई जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी 750 रुपये फी आहे, आणि एससी एसटी इतर आणि पीडब्ल्यूबीडी साठी फी नाही, आणि महिलांसाठी सुद्धा 750 रुपये फी भरावी या ठिकाणी लागणार आहे। आता मुलाखत कशी असणार आहे, तर अंतिम टप्प्यामध्ये ग्रुप डिस्कशन असणार आहे, 20 मार्काचं वैयक्तिक मुलाखत असणार आहे 30 मार्काची, आणि सायकोमॅट्रिक टेस्ट चाचणी घेतली जाणार आहे। यामध्ये पूर्ण भारतभर एसबीआयच्या कोणत्याही शाखेमध्ये तुमची बदली होऊ शकते। अशा प्रकारे हे मुलाखत आणि ठिकाण या ठिकाणी दिलेलं आहे। आता निवड प्रक्रिया 3 फेज मध्ये आहे। पहिली फेज सीबीटी टेस्ट म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे। तर यामध्ये दुसऱ्या फेज मध्ये मुख्य परीक्षा असणार आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्ट आणि वर्णनात्मक लेखन असणार आहे। तर आणि तिसरी फेज आहे ते ग्रुप डिस्कशन, मुलाखत आणि सायकोमॅट्रिक्स टेस्ट या ठिकाणी तुम्हाला तिसऱ्या फेज मध्ये घेतली जाणार आहे। आता परीक्षेची माहिती कशी असणार आहे बघा। प्रथम परीक्षा म्हणजे फेज 1 ची परीक्षा असणार आहे, ती 100 गुणांची असणार आहे। मुख्य परीक्षा असणार आहे 3 तासाची असून 250 गुणांची वर्णनात्मक प्रश्नांची परीक्षा या ठिकाणी असणार आहे। प्राथमिक परीक्षेमध्ये इंग्रजी, गणितीय क्षमता आणि रिझनिंग हे विषयावरती प्रश्न तुम्हाला या पहिल्या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत, आणि मेन परीक्षेमध्ये रिझनिंग, संगणक, डेटा विश्लेषण, सामान्य आर्थिक, बँकिंग ज्ञान, इंग्रजी, वर्णनात्मक लेखन, ईमेल रिपोर्ट आणि विश्लेषण ही तुम्हाला या मुख्य परीक्षेमध्ये विषयामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत। आता यासाठी आपल्याला तारखा महत्वाच्या भरतीच्या काय आहेत बघूया। सुरुवातीची तारीख आहे 24 तारखेला हे फॉर्म चालू होणार आहेत, आणि प्रिलिम असणार आहे, म्हणजे पहिली परीक्षा फेज 1 ची परीक्षा जुलै आणि ऑगस्ट मध्ये असणार आहे, आणि मेन ची परीक्षा असणार आहे सप्टेंबर मध्ये, आणि मुलाखत व इतर असणार आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025 मध्ये। आता नेक्स्ट अर्ज हा एकदा सबमिट केला की दुरुस्त करता येणार नाही, आणि शेवटची तारीख या फॉर्म भरायची आहे 14/7 पर्यंत हे फॉर्म तुम्ही भरू शकता। अशा प्रकारे हे फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 14/7 तारीख आहे। त्यानंतर आधार कार्ड लागणार आहे, 10वी 12वीची मार्कलिस्ट, डिग्री मार्कलिस्ट, संबंधित पदानुसार मार्कलिस्ट, फोटो, सही, ईमेल आणि मोबाईल एवढ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आवश्यक असणार फॉर्म भरताना। आणि ऑनलाईन अर्जाची लिंक इथे दिलेली आहे, जाहिरातीचं पीडीएफ सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे। अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी आपल्या यश कम्प्युटर खानापूर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।